नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जो 4 नंबरचा धडा आहे बघा, नात्यांची घट्टवीण तो पाहणार आहोत। तर त्या धड्याच्या अगोदर प्रस्तावना पाहूयात। बघा, धड्याच्या नावामध्ये आपल्याला ह्या पाठाच्या नावामध्ये हे लक्षात येईल, नात्यांची घट्टवीण। नाते म्हणजे आपल्या जे नाते असतात, नातेवाईक किंवा नातेसंबंध असतात त्यांची घट्टवीण। घट्ट म्हणजे मजबूत, वीण म्हणजे गुंफणे असं। तर बघा, आता इथं असं सांगितलेलं आहे, हा जो धडा आहे मीरा शिंदे यांनी लिहिलेला आहे बघा। तर ते असं सांगतात की बघा, विविध नियतकालिक त्यांच्याविषयी थोडं पाहूया। विविध नियतकालिकांतून व मासिकांतून कथा कवितांचे लेखन, त्यांच्या आभाळ मोकळी ही हा कविता संग्रह 1996 साली प्रकाशित झालेला आहे। क्षणमुहूर्ते एक अभिनव काव्य मैफिल चे आजपर्यंत 50 कार्यक्रम त्यांनी सादर केले आहेत। या ज्या आहेत बघा लेखिका, यांच्याविषयी सांगता मीरा शिंदे असं सांगितलं जातं की त्यांनी अनेक नियतकालिकांमधून तसेच मासिकांमधून विविध कवितांचे लेखन केलेले। आभाळ मोकळी हा त्यांचा कविता संग्रह प्रसिद्ध आहे बघा। तर 1996 साली तो प्रसिद्ध झालेला। क्षणमुहूर्ते हा एक अभिनय काव्य मैफिल बघा, हा जो आहे क्षणमुहूर्ते हे काय आहे, एक अभिनय बघा, अभिनव काव्य मैफिल, अभिनव काव्य मैफिल जे आहे तर बघा क्षणमुहूर्ते, तर तिच्या आतापर्यंत किती 50 कार्यक्रम त्यांनी सादर केलेले आहेत। आता या ज्या ही जी धडा आहे प्रस्तुत, त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं बघा मीरा शिंदे यांनी, प्रत्येक माणूस हा अनेक नात्यांनी परस्परांशी गुंफलेला असतो। जन्मापासून सुरू झालेला हा नात्यांचा प्रवास अखेरपर्यंत चालू राहतो। एवढी नात्यांची वीण घट्ट असते। प्रस्तुत पाठात लेखिकेने नात्यांचे सहज व परिणामकारक वर्णन केले आहे। प्रस्तुत पाठ आवाम 2010 या मासिकातून घेतला आहे बघा। आता या पाठामध्ये लेखिकेने काय केले, नात्यांमध्ये जी घट्ट वीण आहे त्याच्याविषयी वर्णन केलेलं आहे। माणूस कसा नात्यांमध्ये गुंफलेला असतो, गुंफणे ओवणे, मणी दोऱ्यामध्ये गुंफणे म्हणजे ओवणे। तर माणूस कसा नात्यांमध्ये अडकलेला असतो, गुंफलेला असतो, ओवलेला असतो बघा, ह्या वर्णन लेखिकेने इथं केलेलं आहे। तर माणसाच्या जन्मापासून ते मरेपर्यंत तो अनेक नात्यांमध्ये काय असतं, त्याचा जो नात्याचा प्रवास असतो अखंड अखेरपर्यंत त्याचा चालू असतो, जन्मापासून मरेपर्यंत। तर मग या पाठामध्ये लेखिकेने काय केलेलं आहे, त्याचं वर्णन, जे नाते आहेत अनेक जन्मापासून मरेपर्यंतचे, तर त्याचं वर्णन काय परिणामकारकरित्या केलेलं आहे। हा जो पाठ आहे तो आवाम 2010 या मासिकातून घेतलेला आहे। ठीक आहे, चला तर मग प्रत्यक्ष पाठाला सुरुवात करूया। बघूयात बघा, जन्माला आलेला प्रत्येक माणूस जन्माबरोबरच किंवा नाळेबरोबरच नातं नावाची एक भली मोठी माळ लावून येतो। ज्या माळेत नाते नामक मणी एका मागोमाग एक ओवलेले असतात, हे मोती मग एक सुंदर वीण गुंफून जातात। आपल्या सर्वांभोवती नकळत विणली जाणारी आणि भेटणाऱ्या प्रत्येक नात्याने अधिकाधिक मजबूत होत जाणारी ही नात्यांची वीण प्रत्येकाभोवती गुंफली जाते। नात्याला एक एक नाव देत ती कधी जवळीक साधते, कधी स्वकीय होऊन जाते, तर कधी कधी परक्याप्रमाणे वागते। नाती जन्माबरोबरच आलेली असोत वा सहवासातून किंवा वातावरणातून निर्माण झालेली असू देत, त्यातही स्वकीय परकीय असा भेदाभेद दिसतोच। आता बघा, नात्यांचं वर्णन इथं केलेलं आहे लेखिकेने, पण हे सांगतानाच लेखिका काय म्हणतात बघा, जे नात्यांविषयी सांगताना म्हणतात बघा, जन्माला आलेला प्रत्येक माणूस काय असतो, नाळेबरोबरच बघा। आता आईचं आणि मुलाचं जे नातं असतं ते नाळेने जोडलेलं असतं बघा। जन्माच्या अगोदर त्या बाळाला जी नाळ असते ते नाळेमधून आईकडून त्याला अन्न पाणी जात असतं। ठीक आहे, आता काय आहे ना, हे जे बघा, हे जे नाळ असते ना बाळाची बघा, तर त्या नाळेबरोबर त्याचं नातं बघा, नावाची एक भली मोठी माळ तयार करून, किंवा जी माळ असते बघा त्या नाळेबरोबरच म्हणजे जन्मल्याबरोबरच भली मोठी माळ लेवून येणे, घालून येणे, आलं लक्षात, लेवून येणे, घालून येणे। तर ह्या नाळाबरोबरच तो एक प्रकारची माणूस काय करत असतो, जन्माला आल्यावर ते नाळ जी असते त्या नाळेबरोबरच एक नात्यांची भली मोठी माळ घालून येत असतो। ज्या माळेत नाते नामक मणी एका मागोमाग एक ओवलेले असतात। आता ही जी माळ आहे ना, त्याच्यामध्ये काय ओवलेले, कोणते मणी, नात्यांचे मणी ओवलेले। ठीक आहे, एका मागोमाग एक। माळ कशी तयार होते, एक मणी ओवायचा, त्याच्या मागे दुसरा मणी, त्याच्या मागे तिसरा मणी, एका मागोमाग एक मणी ओवून जशी माळ तयार होते तशी ही जी नात्यांची माळ आहे तो घालून माणूस जन्माला येत असतो असं सांगितले। हे मोती मग एक सुंदर वीण गुंफत जातात।
आता हे नात्यांची एक 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 मणी ओवले की त्याची एक विण, एक माळ तयार होते, विण गुंफत जातात. आपल्या सर्वांभोवती नकळत विणली जाणारी आणि भेटणाऱ्या प्रत्येक नात्याने अधिकाधिक मजबूत होत जाणारी ही नात्यांची विण प्रत्येकाभोवती गुंफली जाते. आता आपल्या भोवती जी नाती असतात तसं सांगितले बघा की प्रत्येक नाते काय असतं ना, अधिकाधिक मजबूत होतात. समजा आता आईच्या भोवती आईचं नातं आहे, वडिलांचं नातं आहे, ते ही जी नाते आपल्या भोवती विणली जातात, तयार केली जातात, तयार होतात आणि ती आपोआप काय करतात, घट्ट होत जातात ही नाती. आलं लक्षात? जसं की जन्माला आले की आईचं नातं, वडिलांचं नातं, बहीण भावांचं नातं, मग ही नातं काय होतात, अधिकाधिक नंतर काय होतात, मजबूत होतात. आणखी एक सांगितलं बघा, आता ही नातं बघा काय नंतर सांगतात, नात्यातला एक एक बघा एक एक नाव, आता ह्या नात्याला नाव दिलं जातं. जसं मी आता सांगितलं आई वडील बहीण भाऊ, हे नात्याला जसं नाव द्यावं तसं ते नातं जवळ येतं अधिक. ठीक आहे, जवळीक साधणे, जवळ येणे. आता अगदी स्वकीय होणे, स्वतःचे होणे, ते नातं अगदी आपल्याला आपलंसं वाटू लागतं, स्वतःचं वाटू लागतं. कधी कधी ते परक्याप्रमाणे वागते. काही नाते आपल्याला परक्याप्रमाणे वागतात तर काही स्वकीय आपले असल्याप्रमाणे वागतात. त्यातही स्वकीय परकीय असा भेदाभेद दिसतो. आता बघा आपल्या भोवती जे नाते तयार होतात त्याच्यामध्ये काही स्वकीय काही परकीय असे भेद आपल्याला पाहायला मिळतात किंवा असा भेद त्याच्यामध्ये असतो. म्हणजे जे नातं आपल्याला जीव लावतो, जे जवळचं ते स्वकीय, आणि जे आपल्याला दूर ठेवतं किंवा ज्या नात्यातून आपल्याला आनंद प्रेम हा भेटत नाही तर ते झालं परकीय. तर असे नात्यामध्ये भेद तयार होतो. ठीक आहे, समजला आहे वरचा उतारा? चला तर मग दुसरा उतारा बघूयात. बघा ह्याच्यामध्ये असं सांगितलंय बघा, खरं तर माणूस जन्माला येतो तोच मुळी कोणाचा तरी मुलगा, कोणाची तरी मुलगी, कोणाचा तरी भाऊ, कोणाचा तरी बहीण, कोणाचा तरी नातू. म्हणूनच नात्यांच्या विणीशी त्याची पहिली ओळख होते ती इथे बघा. आणि नंतरच्या प्रवासात भेटणारी अनेक नवी नाती त्या विणीला समृद्ध आणि सुंदर करून जातात. आता बघा जेव्हा जन्माला येतो तेव्हा अनेक नाते असतात. जसं की कोणतं असतं, बहीण भाऊ हे मी तुम्हाला सांगितलं, आई वडील आहेत, काही कधी नातू म्हणून जन्माला आल्यावर काय, हा यांचा मुलगा, हा हिचा भाऊ, ही ह्याची बहीण, असं म्हणून जन्माला येत असतात. म्हणजे जन्माला आली की ही सगळी नाती तयार होतात, ह्याचा नातू असं. आता ही नाती तयार मग काय होतं ना, ह्याची विण तयार होते. विण म्हणजे एक प्रकारची वेणी, अशी एक डिझाईन तयार होते, विण. आलं लक्षात? म्हणजे हे बघा हे अशी, आता हे ज्या साखळ्या असतात ना तशी विण बघा. आता कसे सांगितले ना, विण तयार होते. समजा हे असं, हे अशी अशी विण तयार होते. ठीक आहे, हां, अशा प्रकारचे विण तयार होतात. इथं काय सांगितलं बघा, आता म्हणूनच इथं सांगितलं बघा, आता नवीन नाते जेव्हा तयार होतात तेव्हा ती बघा अधिक सुंदर आणि समृद्ध असतात. बघा ही जी विण असते, किंवा आता आणखी एक सांगितले पुढे, नंतरच्या प्रवासात सुद्धा अनेक काय करतात, भेटणारी नवी नाती, अनेक नवीन नाती भेटतात तर ती काय करतात, याला आणखी समृद्ध बनवतात, म्हणजे आणखी मोठं बनवतात आणि आणखी काय बनवतात, सुंदर बनवतात. आलं लक्षात? म्हणजे नवीन नाती भेटली तर ही आणखी सुंदर आणि आणखी समृद्ध बनते. अशा प्रकारे ही विण. आता एक सांगितले बघा, आता ही जी नवीन प्रवासात हे भेटणारी नाती ती काय करतात, या विणीला अधिक सुंदर आणि समृद्ध बनवतात. ठीक आहे, पुढे बघूयात. पुढच्या उत्तरामध्ये लेखिका काय म्हणतात, रेशमाच्या धाग्यासारखी ही विण एकाच वेळी नाजूकही असते आणि भक्कम, मुलायम आणि धारदारही. अशी ही बहुरंगी विण अलगदपणे नात्यांचे एक एक पदर आपल्यासमोर उलगडत जाते. नात्यांच्या आठवणीने कधी डोळ्यात पाणी जमतं तर कधी त्या आठवणीसह हृदयात नाती जपली जातात, ती कायमचीच. बघा आता नात्यांविषयी इथं खूप छान वर्णन केलेलं बघा. या वर्णनामध्ये लेखिका असं सांगतात, ती नाती कशी असतात, रेशमाच्या धाग्यासारखी मऊ. त्याच्यानंतर कशी असतात, नाजूक असतात. रेशम कसं असतं, नाजूक असतं, मऊ असतं. करत नाती कधी कधी भक्कम असतात, कधी कधी मुलायम असतात आणि धारदारसुद्धा असतात. अशा प्रकारे नात्यांचं वर्णन केलेलं आहे. कसे कोणते कोणते प्रकारचे असतात बघा, रेशमी, भक्कम, मुलायम, धारदार. हां, ही सगळी नाती अशा प्रकारचे असतात असं नात्यांचं वर्णन केलेलं आहे. आणि आणखी सांगितलं जातं बघा, आता एक एक पदर उलगडत जाणे. आता समजा ही अशी वेणी आहे, ठीक आहे, नात्यांची विण आहे. मग आता एक एक पदर म्हणजे काय, हे समजा हे असे पदर त्याचे एक एक उलगडत जाणे. आलं लक्षात? या पदरांचीच अशी वेणी बनते. हे उलगडत गेल्यावर ह्याचं सेपरेट असा पदर तयार होतं. असं अशा प्रकारचं वर्णन इथं केलेलं आहे. मग हे जेव्हा एक एक पदर उलगडत जातं तेव्हा काय होतं माहिती का, कधी कधी हे जे नाते असतात ना, त्या आठवणीने डोळ्यात पाणी येतं बघा या नात्यांच्या. काही नाती अशी असतात की ती आठवण जरी आली, आईचं नातं घ्या, मावशीचं घ्या, बहिणीचं घ्या, हे नाते समोर जरी आले की डोळ्यात पाणी येतं बघा आपल्या. आणि कधी कधी काय होतं माहिती का, ही नाती कायमची आपल्या हृदयात जपली जातात. बऱ्याच वेळेस एखादा आपला विद्यार्थी असतो,
तर माझं तर असं बऱ्याच वेळेस होतं की जी माझी खूप अशी छान छान विद्यार्थी आहेत की जे त्या विद्यार्थ्यांशी जे नातं ते असं हृदयात कायमचं आठवणीचं माझ्या हृदयात राहील असं मला वाटतं. खूप छान. म्हणजे काही नाती अशी असतात ती कायमच्या आपल्या हृदयामध्ये आठवणींसह राहत असतात. ठीक आहे. अशा प्रकारचं वर्णन या 3ऱ्या उताऱ्यामध्ये लेखिकेने केलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढं बघूया. प्रत्येक आई मुलाच्या जन्मानंतरही त्याला घडवतच राहते. असे घडवताना कधी कुंचल्यांच्या हळुवारपणे रंग रेखत तर कधी छिन्नीचे कठोरपणे घाव घालत तिचे काम चालूच असते. आईच्या घडवण्याने आपण जरी घडत गेलो तरी ती आपल्यासाठी कायमच एक गूढ बनून राहते. कधी ती आपल्यासाठी उबदार शाल असते तर कधी कणखर ढाल असते. बालपणीच्या अंगाईला लागलेली सुंदर चाल असते. आता बघा, या नात्यांमध्ये सांगत असताना सगळ्यात पहिलं वर्णन केलेलं आहे कोणत्या नात्याचं, तर आई या नात्याचं. या नात्यांविषयी सांगताना आई या नात्याविषयी लेखिका काय सांगतात बघा. आई ही मुलाला घडवत असते. जसा कुंभार एखादं मटकं घडवत असतो, त्याला सुंदर आकार देत असतो, तशी प्रत्येक आई तिच्या मुलाला घडवत असते. बघा, ती काय करते हे घडवत असताना कुंचलांच्या हळुवारपणे रंग रेखात असते. बघा, आता एक लक्षात घ्या, आपल्या जीवनामध्ये रंग भरायचं काम आपली आई करत असते. बघा, आणखी एक सांगितलं बघा, असं आता हे रंग भरणे हळुवारपणे भरावं लागतात. आलं लक्षात. आणि कधी कधी काय होतं, समजा मुलगा चुकतोय, बेशिस्त वागतोय, तर त्याला कधी कधी कठोर पण त्याच्याशी वागावं लागतंय. कधी कधी हळुवारपणे आपल्या जीवनात त्या ब्रशने, जसं ब्रश मऊ मुलायम असं त्याने रंग भरले जातात, तसे हळुवार आपल्या जीवनामध्ये आई आपल्या रंग भरत असते. तर कधी कधी कठोर होऊन छन्नीने म्हणजे एखादी मूर्ती घडवायची, तिचा नको असलेला भाग आहे तो काढायचा आहे, मग त्याला ते ब्रशनी रंग देऊन मुलायम हळुवारपणे नाही निघणार. तिथं काय करावं लागणार आहे, छिन्नीचे घावच घालावं लागणार आहे. त्या छिन्नीचे घाव पडल्याशिवाय तो भाग निघून जाणार नाही. मग कधी कधी आई आपल्याला शिस्त लावण्यासाठी छिन्नीचे घाव घालते. आणि अशा प्रकारे बघा, आपण आई जशी आपल्याला घडवत असते, आपण घडत जातो, पण काहीतरी गूढ कायम असतं बघा. म्हणजे तिच्या घडवण्या गूढ एखादी न समजलेलं कोड, त्याला गूढ म्हणायचं, रहस्य. ठीक आहे, गूढ रहस्य. बघा, कधी ती आपल्यासाठी उपदार शाल असते तर कधी कणखर ढाल असते. कधी कधी आई उपदार शाल असते, म्हणजे तिच्या अंगाई गीताने आपल्याला छान झोप येते. तर कधी कधी जर आपण म्हणजे संकटात आहोत, लढ जा मुला, अगं पुढं चल, मी तुझ्या सोबत आहे, तू हे कर, तुला हे करायला पाहिजे, अशी कणखरपणे ती आपल्या पाठीशी उभं राहते. एखादं संकट तिच्या लेकरावर आलं तर ती भीत नाही. ठीक आहे, असं म्हटलं जातं की गायसुद्धा जर एखाद्या वाघाने तिच्या वासराला धरलं असतं तर त्याच्याशी लढत असते तिच्या वासराला सोडण्यासाठी. मग गाय किती गरीब असते सांगा तुम्ही, पण ती तिच्या वासराला सोडवण्यासाठी ती पार वाघाशी लढते, झुंज देते. म्हणजे आई कधी कधी काय असते, मौशाल असते, तर कधी कधी काय असते, कणखर ढाल असते, जे आपल्या लेकराचं रक्षण करत असते. बघा, आणि बालपणीच्या अंगाईला लागलेली सुंदर चाल असते. अशा प्रकारे आईचं वर्णन काय काय केलं आहे बघा. आई काय काय असते बघा, ती आपल्यासाठी उबदार शाल असते, तर कधी कणखर ढाल असते, तर कधी बालपणीच्या अंगाईला लागलेली सुंदर चाल असते. अंगाई माहिती ना, लहान मुलांना झोपवण्यासाठी जे गीत म्हटलं जातं त्याला काय म्हणायचं, अंगाई. जसं की लिंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई, आज माझ्या पाडसाला झोप का ग येत नाही. म्हणजे अशा प्रकारची अंगाई गीत, ती सुंदर चाल आई आपल्या बाळासाठी लावत असते. अशा प्रकारचं वर्णन या उतार्यामध्ये लेखिकेने केलेलं आहे. आलं लक्षात. पुढं बघूयात. बघा, ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे बघा, आईनं जन्म दिल्यानंतर या जगाशी आपली ओळख होते. या जग नावाच्या भवसागरात स्वतःचे माणूसपण जपण्याची तारेवरची कसरत प्रत्येकाला करावीच लागते. मुलाची जगण्याची वाट थोडी कमी खडतर व्हावी म्हणून बाप नावाचं वल्ह हातात धरून भवसागर पार करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यासाठी मात्र संवाद नामक सेतू बांधला जातो. मग या संवादातून बापाचं बाप असणं ठळकपणे जाणवत राहतं. बघा, आता किती छान वर्णन केलेलं आहे. तसं सांगितलं जातं बघा की आईचं जेव्हा आई जन्म देते त्याच्यानंतर काय होतं, आपली जगाशी ओळख होत असते. ठीक आहे,
त्याच्यानंतर काय होतं बघा, आपल्याला ह्या ज्या भवसागर, जीवनरूपी भवसागरात आपण येतो आईने जन्म दिल्यानंतर, मग काय होतं, आपल्याला आपली माणुसकी, आपलं माणूस पण जपावं लागतं. जगाशी चांगलं वागून आपण चांगल्या प्रकारचं आपलं वर्तणूक ठेवून माणूस पण आपल्याला जपावं लागतं. स्वतःची एक वेगळी ओळख आपल्याला सिद्ध करावं लागते, तयार करावं लागते. ठीक आहे. आता हे करत असताना हा जो भवसागर आहे जीवनरूपी, बघा आता ती खडतर जी वाट आहे आपल्या जीवनाची, खडतर म्हणजे कठीण, तर ती कमी व्हावी म्हणून बाप नावाचं वल्ह. बघा वल्ह म्हणजे काय ना, एखाद्या समुद्रात जेव्हा तुम्ही बघा ना, नाव असते ना, तर तिला दोन्ही साईडने असे वल्हे असतात बघा, ती नाव हाकलण्यासाठी अशा प्रकारचे ते वल्हे असतात की जे नावेला नावेला आपल्याला ह्याच्यातून जायचं असेल तसे दोन वल्हे असतात. हे जे असे वल्हे असे पाणी त्यांनी काय केलं जातं, मागं ढकललं जातं बघा त्या वल्ह्याने. मग बाप नावाचा जो वल्ह म्हणजे काय, तर ते वडिलाला वल्ह्याची उपमा दिलेली आहे, वल्ह. बघा ते मदत करतं की, आणि आपल्याला बघा आपलं जीवन खडतर असतं, ते कमी खडतर व्हावून वडील नावाचं जे वल्ह असतं ते मदत करत असतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सेतू म्हणजे काय, ते पूल. आता आपले जे संवाद असतात बघा, आपण कोणाशी कसं बोलतो, कसं वागतो, आपण दुसऱ्याशी बोलताना आपला संवाद कसा असतो, संवाद म्हणजे एकमेकांशी बोलणे, ओळख करून घेणे किंवा आपले विचारांची देवाणघेवाण करणे, त्याला म्हणायचं संवाद. आता हा संवाद कसं बघा, की याच्यातून असं कळतं की बापाचं बाप असणं ठळकपणे जाणवत राहतं. म्हणजे वडील आपल्याला कशा प्रकारे संवादातून घडवत असतात, तर त्याच्यावरून आपल्याला वडिलाचं वडील असणं नेहमी जाणवत असतं. अशा प्रकारचं वर्णन लेखिकेने या उतार्यामध्ये केलेलं आहे. ठीक आहे. पुढं बघूया. मायेचे आणि वात्सल्याचे पडदे भेदून हातात आलेलं बघा मूल मोठं होऊन बघता बघता पंख पसरून कधी उडायला सुरुवात करतं कळतही नाही. पण त्याची झेप जेव्हा समुद्रापलीकडे जायला लागते तेव्हा मात्र पुन्हा एकदा तुटणाऱ्या नात्यांची वेदना असह्य होते. आनंदाचा मुखवटा धारण केलेल्या आई वडिलांचं दुःख मुलांना कळणार कसं, आणि कधी ही आई वडिलांची जीवाची उलघाल कधीही न कळणारी असते. बघा या विश्वात्मक जगात आपण मात्र पोरके होत जातो. हे दुःख उरी बाळगून आशीर्वादासाठी उंचावलेला हात तसाच ठेवून मुलांच्या पाठीशी उभं राहण्यापलीकडे आई वडील काय करू शकतात. खूप सुंदर सांगितले बघा इथं की लेखिका असं सांगतात की जेव्हा हे लहान मुलं, ठीक आहे आता वडील आधार देतात, आई विश्वात जेव्हा जन्म देते, ह्या भवसागरात आपण येतो, मग वडील असं वलं म्हणून काम करतात. त्याच्यामुळं काय होतं की आपल्याला हा जीवन भवसागर पार करायला खूप सोपा जातो, कठीण वाट सोपी होते. त्याच्यानंतर असं सांगितलं जातं की बघा हे वात्सल्याचे म्हणजे प्रेमाचे मायाचे पडदे जे असतात ना, ते दूर सोडून, प्रेमाचे वात्सल्याचे बघा दूर. आता काय होतं ना, आईवडिलांच्या पुढं जर तुम्ही गेलं तर हे वात्सल्य करणारे खूप कमी लोक असतात बघा. असं असतं, प्रेम करणारे, आपल्याला जीव लावणारे, हे पडदे भेदून आईवडील, ते हे दोन पडदे आहेत ना, त्याच्या पुढं गेलं संपला विषय वात्सल्याचा. आलं लक्षात. वात्सल्य कुठपर्यंत असतं, जोपर्यंत आई आणि वडील आहेत तोपर्यंत. त्याच्या पुढं आपण एक छलांग मारली की संपलं ते विश्व. आलं लक्षात. मग आता आपण जेव्हा ही मुलं मोठी होतात बघा, मोठी झाल्या काय होतात, पंख पसरून ती उडायला सुरुवात करतात. आणि ही असं लेखिका म्हणते की ते कधी उडायला सुरुवात करतात हे कळतही नाही. आता इतकी उंच भरारी घेतात की ते 7 समुद्रापलीकडे जायला निघतात बघा. आणि त्यावेळेस काय होतं ना, तुटणाऱ्या नात्यांची वेदना म्हणजे दुःख, असहाय्य होणे म्हणजे ते जे असहाय्य होणे ते सहन होण्यापलीकडचं, असह्य म्हणजे सहन होण्यापलीकडचं, जे सहन होत नाही ते असह्य. आलं लक्षात. असह्य होतं बघा. जेव्हा कुठलं बी लेकरू घ्या ना, जेव्हा एखाद्या शिकण्यासाठी मुलं 10वीच्या नंतर कॉलेजला जातात बघा दुसऱ्या गावांना, स्वतःचं गाव सोडून, मग त्या आईचे जे वेदना असतात, तिचं जे दुःख असतं ते असह्य असतं बघा. तिला सहन करण्यासारखं नसतं ते. आणि एवढं असूनसुद्धा आई वडील बघा कधीच मुलाला वाटं लावताना दुसऱ्या शहरात जातोय, नोकरीसाठी जातात मुलं, कधी कधी दुसऱ्या शहरात शिक्षणासाठी जातात. आणि जेव्हा त्यांना टाटा बाय बाय निरोप द्यायला आई वडील येतात बस स्टँडवर, एसटी स्टॉपवर, तेव्हा त्यांच्या डोळ्यात कधी अश्रू दिसत नाहीत बघा मुलांना. लक्षात घ्या. मग असं सांगितलं की मुखवटा, आनंदाचा मुखवटा धारण करतात. मुखवटा म्हणजे चेहऱ्याच्या वर लावलेला चेहरा. आतमध्ये हृदयात तर दुःख आहे, खरा चेहरा उदास आहे, लेकरू चाललंय म्हणून, पण ते मुखवटा लावतात की आम्ही आनंदी आहे म्हणून. पण हे दुःख कधी कळणार लेकरांना या की आपण जातो याचं आईवडिलांना काय आहे दुःख आहे, हे त्यांना कधी कळणार.
आणि बघा ही जीवाची उलघाल कधीही कशी असती, न संपणार, न कळणारी असते मुलांसाठी. म्हणजे हे जे नाही कळत बघा, जेव्हा स्वतः असं म्हटलं जातं की तुम्हाला आपल्याला बऱ्याच वेळेस असं सांगितलं जातं की समजा आईवडिलांची माया काय असते, जेव्हा तू आई होशील, वडील होशील, तेव्हा तुला ती समजेल. आणि ते खरंच आहे. असं सांगून ती आईवडिलांची माया समजण्याच्या पलीकडे असते, लक्षात घ्या. जेव्हा स्वतः त्या स्टेजवर जातं, जेव्हा स्वतः त्या पायरीवर उभं राहतं, तेव्हा आपल्याला कळतं की ही आईवडिलांची माया काय असते. आलं लक्षात. म्हणजे मुलांना नाही कळत आईवडिलांच्या जीवाची काय उलघाल होते, आईवडिलांना काय त्रास होतो, हे त्यांना नाही कळत. आणि बघा मग आता ते ह्या विश्वात्मक जगात पोरके होतात. पोरके म्हणजे ज्याला प्रेमाचं मायेचं माणूस कोणी नाही. आईवडीलच्या तुम्ही मायेच्या बाहेर गेलात, वात्सल्याच्या बाहेर गेलात, तर तुम्ही पोरके होतात, लक्षात घ्या. बाहेरच्या जगात पोरके असतात तुम्ही, तिथं तुमचं कोणी नसतं. आणि हे दुःख बघा, जरी बाळगून आशीर्वादासाठी उंचावलेला हात तसाच ठेवून मुलांच्या पाठीशी उभं राहण्यापलीकडे ते काय करू शकतात. मस्त त्यांना सगळं कळतं की ह्या जगात आपण आपल्या लेकराला सोडले, आता ते पोरकं होणार आपलं लेकरू बिना आईवडिलाचं, तिथं कोण असणार त्याचं मायेचं. पोरके होणे बिना आईवडिलाचं राहणे किंवा बिना मायेचं. बघा आता तिथं माया करणारं, जीव लावणारं कोणीसुद्धा नसतं. जेव्हा आपलं गाव, आपलं घर आपण सोडून जातो दुसऱ्या गावामध्ये, तेव्हा कोणी नसतं. आपण पोरके होतो असं सांगितलं आहे. पण बघा तरीही जो मुलगा चालला आहे त्याला आशीर्वादासाठी यशस्वी हो म्हणण्यापलीकडे आईवडील काही करू शकतात का? काहीच करू शकत नाहीत. कारण त्याला जायचं असतं, त्याचा उद्देश असतो ठरलेला, त्याचं जीवनाचं भवितव्य असतं. म्हणून त्याला वाटं लावण्याशिवाय आणि बाय बाय करून हसतमुखाने त्याला बाय करण्याशिवाय, त्याला वाटे लावण्याशिवाय आईवडिलांच्या हातात दुसरं काहीच नसतं. आलं लक्षात. कारण त्याच्या प्रगतीच्या आड, एखाद्या मुलाच्या प्रगतीच्या आड कुठलेही आईवडील येऊ शकत नाहीत. आणि त्याची जर प्रगती व्हायची असेल तर त्याला देश गाव सोडून जाणंही जाणं. आणि म्हणून काय असतं ना की आईवडील फक्त काय करतात की हात उंचावून त्याला आशीर्वाद देत असतात. ठीक आहे, पुढचा उतारा बघूया. आईच्या डोळ्यांतून झरणाऱ्या अश्रूंची कथा साऱ्यांनाच माहिती आहे, पण बाप नावाच्या पुरुषाच्या चेहऱ्यावरचा जबाबदारीचा मुखवटा दूर केलात तर त्यामागे चेहऱ्यावरून ओघळणारे देखील अश्रूच असतात. ते फक्त जबाबदारीच्या मुखवट्यामागे दडवले जातात किंवा त्याच्याच गळ्यातल्या उपरण्याने पुसले जातात. एवढे मात्र खरे, नवीन नाती जुळणं ही दोन्ही बाजूंकडून घडणारी प्रक्रिया असते तिची सुरुवात दोन्हीकडून व्हावी लागते. असं घडलं तरच नाती जुळून येतात, नाहीतर अनेक दुवे नात्यांतून निखळून जातात. बघा आता काय सांगितलं इथं, असं वर्णन आलं आहे बघा. लेखिका असं सांगतात की आईच्या डोळ्यातून जे अश्रू, आई समजा लेकरासाठी तिचं जे दुःख आहे, तिच्या वेदना आहेत, कधी कधी त्या दुःखात तिचे जे अश्रू असतात त्याच्यातून समजतात. पण वडिलांचं काय, तर वडिलांचं असं सांगितलं त्यांनाही ते दुःख असतं, पण ते दुःख त्यांनी जबाबदारीचा मुखवटा असतो, त्यांच्यावर खूप मोठी जबाबदारी असते. आणि तो मुखवटा घातल्यामुळे, तो जर मुखवटा काढला जबाबदारीचा, तर त्याच्यामागे सुद्धा अश्रूच असतात. वडिलांचे अश्रू दिसत नाहीत असं म्हणतात ना बघा. वडील अश्रू कधी येऊ देत नाहीत, कारण ते लपवत असतात. आणि जरी आले तर ते अश्रू त्यांच्याच गळ्यातल्या, बघा इथे एक शब्द आलेला आहे बघा की उपरणं, मला वाटतं शब्द आले. उपरणं म्हणजे गमच्या. खेड्यामध्ये असत बघा, लोक गमच्या वापरतात, तर ते उपरणं, त्याला काय म्हणायचं, गमच्या. तर त्याच्या डोळ्यात, वडिलांच्या डोळ्यात जे अश्रू येतात तर ते त्याच्याच गळ्यातल्या गमच्याने, उपरण्याने पुसले जातात. बघा एवढं मात्र खरं. आता बघा ही झाली आई वडिलांचा विषय. पण जेव्हा आपण या जगात ही मुलं बाहेर पडतात, तेव्हा बाहेर पडल्यानंतर नवीन नाती जुळवायसाठी दोन्ही बाजूनी प्रयत्न होणं गरजेचं असतं. एकाच बाजूने प्रयत्न केल्यावर ती नाती जुळत नाहीत. आलं लक्षात. म्हणजे निखळून जातात ही बघा, अनेक दुवे नात्यातून निखळून जातात. समजा आपल्याला अशा प्रकारची नात्यांची विण आहे. आता ह्या विणीमध्ये काय झालं, नवीन नातं दोन्हीकडून बी, समजा बघा ना, इकडून एक पदर घ्यायचा आणि इकडून बी, मग नुसताच इकडून पदर घेतला तर इकडचा पदर सुटून जातो. असं नाही, मग हा पण पदर वरती घ्यावा लागतो. येतंय लक्षात. नुसताच एक पदर असलं तर नाती तयार होतील का नाही, त्याच्यासोबत काय पाहिजे, दुसरा पदर बी पाहिजे, म्हणजे नाते तयार होतं. म्हणजे लक्षात घ्या, जेव्हा नवीन नाते तयार करायचे असतात तेव्हा दोन्हीही पदर महत्त्वाचे असतात. नाते दोन्हीकडूनही जुळवावे लागतात, तेव्हा नवीन नाती तयार होतात. त्याच्यानंतर असं सांगितलं जातं बघा की नाहीतर ते निघून जातात त्या बघा का, नाहीतर अनेक दुवे नात्यातून निखळून पडतात. दुवे म्हणजे काय, नात्यांना जोडणारे अनेक नवीन नाते तयार व्हायच्या अगोदर ते निखळून पडणे, निष्ठून जाणे. आलं लक्षात. बघा जेव्हा मी तुम्हाला समानार्थी शब्द सांगते, शब्दांचा अर्थ सांगते, लिहून घेत चला. ठीक आहे. पुढं बघा, पुढच्या उतार्यामध्ये बघा, मैत्री हे असंच
हे एक असंच नातं आहे, अतिशय तरल असं हे नातं. जपताना दोघांनाही एकाच वेळी एकच स्वप्न पडावं लागतं, तेव्हाच हे नातं अनादि अनंताचं नव्या अभिनव सृजनाचं होतं. हे मात्र निर्विवाद सत्य. मैत्रीसारखी भावना खूप सूक्ष्म व तरल असते. म्हणूनच म्हटलं जातं, मित्र जरी समोर दिसला तरी मैत्री कधी दिसत नसते. जगण्यासाठी अशी अनेक नाती आवश्यक असतात. त्यासाठी गरज भासते ती एका हितचिंतकाची, मार्गदर्शकाची. गुरुची भारतीय परंपरेत गुरुकडून शिक्षण घेतल्यानंतर शिष्याला गुरुदक्षिणा द्यायची असते व गुरुने त्याला कानमंत्र द्यायचा असतो, जो पुढील कसोटीच्या काळात परिस्थितीवर मात कशी करायची ते शिकवून जातो. बघा आता आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये काय आहे ना, एक परंपरा आहे. बघा आता मैत्रीच्या नात्याचं वर्णन केलेलं आहे लेखिकेने इथं. आता आईवडिलांचं नातं झालं, त्याच्यानंतर नवीन नाते तयार करण्यासाठी काय लागतं हे सांगितलं. त्याच्यानंतर मैत्रीच्या नात्याविषयी बोलताना लेखिका काय म्हणतात बघा, हे जे नातं आहे तरल आहे. बघा ते नातं कधी तयार होतं, जेव्हा दोघांना सारखंच स्वप्न पडतं, एकाच वेळी हे स्वप्न पडतं, तेव्हा हे नातं कसं होतं, अनादि अनंताचं. अनादीमध्ये म्हणजे अनादि अनंत, चिरकाल टिकणारं. आलं लक्षात? अशा प्रकारचं हे नातं तयार होतं. कधी दोघांना बघा एकाच वेळी एकच स्वप्न पडावं, तेव्हा ते नातं तयार होतं. आणि हे नातं काय असतं, अभिनव सृजनाचं असं होतं. हे मात्र निर्विवाद सत्य आहे. अभिनव सृजनाचं म्हणजे काय, एक प्रकारचं नवीन नातं हे तयार होत असतं आणि हे अनादि अनंत असं नातं असतं. जे की दोघांना एकाच वेळी एकच स्वप्न जेव्हा पडतं, तेव्हा हे मैत्रीचं नातं तयार होतं. बघा मैत्रीसारखी भावना कशी असते, सूक्ष्म आणि तरल म्हटलं जातं. सूक्ष्म म्हणजे खूप बारीक, तरल म्हणजे नाजूक. आता लक्षात घ्या, हे नातं जे असतं ना, त्यासाठी कशाची गरज भासते बघा, कशाची गरज असते. इथं सांगितले हितचिंतकाची, मार्गदर्शकाची, गुरुची. मैत्री हे नातं जपण्यासाठी हितचिंतक म्हणजे कोण, जे आपल्या हिताचं चिंतन करतो किंवा आपलं हित व्हावं असं ज्याला वाटतो असा तो, त्याला काय म्हणायचं, हितचिंतक. मी जेव्हा शब्दांचे अर्थ सांगते तेव्हा लिहून घेत चला. त्याच्यानंतर मार्गदर्शक, आपल्याला मार्गदर्शन करणारा, आणि गुरु म्हणजे आपल्याला वेळोवेळी योग्य सल्ला देणारा, तो झाला गुरु. आलं लक्षात? चांगलं काय वाईट काय याची ओळख करून देणारा तो म्हणजे गुरु. आता बघा, हे जेव्हा आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अशी एक पद्धत आहे बघा, काय पद्धत आहे की आपल्या भारतीय परंपरेमध्ये अशी पद्धत होती बघा, की गुरुने गुरुमंत्र द्यायचा आणि गुरुला गुरुदक्षिणा द्यायची असते असं. तर अशा प्रकारचं आपली ही भारतीय परंपरा आहे बघा. म्हणजे गुरुकडून जेव्हा शिक्षण घेतलं जायचं तर त्याच्या बदल्यात त्याला काहीतरी गुरुदक्षिणा द्यावी लागायची. आलं लक्षात? आणि कानमंत्र बघा, गुरु काय करायचे, कानामध्ये मंत्र द्यायचे आणि जो मंत्र काय व्हायचा, कसोटीच्या काळात परिस्थितीवर मात कशी करायची हे शिकवून जातो. म्हणजे एखादी कठीण परिस्थिती आली तर ते गुरुमंत्र सांगणे, म्हणजे गुरु असा उपदेश करत असत की त्या मंत्राद्वारे सहजपणे त्या आलेल्या परिस्थितीवर मात करता येत असे. ठीक आहे, अशा प्रकारचा मंत्र गुरु त्या काळी देत असत. ठीक आहे. त्याच्यानंतर आणखी एक वर्णन करताना इथं सांगितलं जातं बघा, लेखिका पुढच्या उतार्यामध्ये असं सांगतात. आता मैत्रीचं नातं झालं, त्याच्यानंतर शेजाधर्म हे पण एक असंच नातं असतं. शेजाधर्माचा एक धागा जुळला असेल तर स्नेहाच्या मर्यादा ओलांडतो आणि तुटला तर वैराच्या मर्यादा ओलांडतो. कौटुंबिक वातावरणात आपल्या अवतीभोवती रेंगाळणारी काही नाती अशी असतात किती विसरू म्हटलं तरी विसरली जात नाही. असंच एक नातं आजीचं असतं. झोपताना रोज नवी गोष्ट सांगणारी आजी आता फक्त आठवणीतच जपावी लागते. तिला शोधण्यासाठी पाय आपोआप वृद्धाश्रमकडे वळले जातात. असे प्रसंग मन दुःखी करून जातात. बघा आता इथं वर्णन केलेलं आहे बघा, की नात्यांविषयी सांगताना लेखिकेने पुढचं नातं कोणतं सांगितले बघा, शेजार धर्म. म्हणजे आपल्या आज शेजारी जे राहत असतात लोक, तर ते कसं नातं आहे सांगितले बघा. एखादा धागा जुळला तर ते काय होतं, जे प्रेमाच्या मर्यादा स्नेहाच्या ओलांडतं आणि तो धागा जर शेजारपणाचा किंवा मैत्रीचा जो शेजारपणाचं जे नातं आहे, शेजार धर्म, तो जर नाता तुटला, धागा तुटला तर काय करतो, तो वैराच्या मर्यादासुद्धा ओलांडतो. म्हणजे वैर बी फार टोकाला जातं आणि ते स्नेह पण त्याच्या मर्यादा ओलांडत असतो. अशा प्रकारचं. आलं लक्षात? म्हणजे शेजार धर्म हे नातं असं आहे, जपलं तर खूप प्रेमाचं, नाही तर वैराचं पण तितकंच असं. आता आणखी आपल्या अवतीभोवती अनेक नाते असतात जे विसरू म्हटलं तरी विसरत नाही. त्यातले एक नातं कोणतं सांगितले लेखिकेने, ते म्हणजे आजी. आता बघा, पहिल्या काळी असं असायचं नाही, आईची आई, वडिलांची आई, म्हणजे घरात हे सगळे नातेवाईक असायचे. म्हणजे आजी आपल्याला दिसायची
आता आजी दिसतच नाही. मग आता लेखिका सांगते की बघा रात्री झोपताना रोज नवी गोष्ट कोण सांगायचं, आजी सांगायची. आता ती आठवणीत ठेवावं लागते फक्त. आता जर आपल्याला असं वाटलं की आजी पाहिजे झोपताना गोष्ट सांगायला, तर ती आजी कुठं शोधावं लागते आपल्याला, वृद्धाश्रमाकडे आपले पाय वळतात. आणि मग असं मन अगदी दुःखी, मनाला हे जे प्रसंग आहे दुःखी करून जातात. म्हणजे बघा ना, पहिल्या काळात आजी घरात असायची, रोज आपल्या नातवांना ती छान प्रकारे गोष्ट सांगून झोपी लावायची. पण आता जर आजीचं ही गोष्ट ऐकायची असेल तर म्हणजे बघा काय होतं ना, बरेच मुलं काय करतात की आपल्या आईवडिलांना वृद्धाश्रमामध्ये टाकतात. मग ही लेखिकाला ह्याच्यावर दुःख व्यक्त केले लेखिकेने. लेखिका म्हणते जर आजी बघायची असेल तर आपल्याला कुठं आपले पाय वृद्धाश्रमाकडे वळतात. हे काय आहे, हा जो प्रसंग आहे मन दुःखी करून जातं बघा. आजीची गोष्ट ऐकायची म्हणलं तर वृद्धाश्रमाकडे जावं लागणं, हा जो प्रसंग आहे मनाला अतीव दुःख देतं, वेदना देतं. अशा प्रकारचं वर्णन लेखिकेने इथं केलेलं आहे. ठीक आहे, शेवटचा उतारा बघूया. बघा, जन्मापासून सुरू झालेला हा नात्यांचा प्रवास तारुण्याचे क्षण संपून वार्धक्याकडे वाटचाल करू लागतो, तेव्हा मागे वळून पाहावेच लागते, किंबहुना ते अपरिहार्यच आहे. मागे वळून पाहिल्यानंतर आजपर्यंतचा प्रवास एका वेगळ्या स्वरूपात समोर येतो. पूर्वीचे मुखवटे गळून पडतात आणि अहंगंड, मान, अपमान, प्रतिष्ठा या साऱ्यांची कात टाकून एक निखळ निकोप मन समोर येतं आणि आपण साऱ्या गोष्टी मान्य करतो. कारण उंबरठा ओलांडून पलीकडच्या जगात केव्हा जावं लागेल हे सांगता येत नाही. पिकलं पान गळलं तरी नवी पालवी फुटणार आहे, हे निसर्गाचा नियम. यातून कोण सुटणार आहे, हे शाश्वत सत्य मान्य करावंच लागतं. आणि मग जन्मापासून सुरू झालेला नात्यांचा हा प्रवास निर्णायक उंबरठ्यावर येऊन थांबतो आणि आपलं एक अभिन्न असं नातं तयार होतं. साऱ्या नात्यांच्याही पलीकडे जाणारं त्याला शब्दाचं क्षितिजच काय, पण शब्दाचं आबाळही अपुरं पडेल. आपल्या हातून काही निसटत चालल्याची ही हुरहुर असली तरी त्या शेवटामध्ये एक सुरुवातही असते. आपल्याला पुढे नेणारी नात्यांची विण ही अशीच असते, घट्ट पकडून ठेवणारी. बघा आता इथं काय सांगतात लेखिका शेवटच्या उतार्यामध्ये, असं सांगतात की ही जी नाते, आपण अनेक नाते पाहिली या धड्यामध्ये, तर त्याच्यामध्ये बघा शेवटी असं सांगितलं जातं की जन्मापासून हा जो नात्याचा प्रवास सुरू होतो, आपण पाहिलेलं की हा जो प्रवास सुरू असताना काय होतं की तारुण्य संपून वार्धक्याकडे, म्हणजे तरुण पण संपतं आणि म्हातारपण येतं, म्हणजे हे नाते चालूच असतात बघा. पण असं सांगितलं आहे बघा की जेव्हा आपल्याला मागे वळून पाहावे लागते, किंबहुना ते अपरिहार्य आहे. अपरिहार्य असणे आवश्यकच आहे, पाहावंच लागणार. मग मागे वळून पाहिल्यानंतर आजपर्यंत जो प्रवास केला त्याच्यामध्ये काय काय दिसतं बघा. जे पूर्वीचे मुखवटे, म्हणजे आपल्या पूर्वीच्या काळामध्ये जे लोक आपल्याला भेटले ते सध्या नसतात आपल्यासोबत. त्याचबरोबर काय सांगितले, अहंगंड आहे बघा. अहंगंड म्हणजे अभिमान असेल, मान, अपमान, प्रतिष्ठा या साऱ्यांची कात टाकून एक निखळ निकोप मन समोर येतं. बघा, तरुणपणात जे अहंकार असतो, अभिमान असतो किंवा प्रतिष्ठा, मान, अपमान, ह्या सगळ्या गोष्टी, हे सगळे मुखवटे असतात ना, ते गळून पडलेले असतात. म्हातारपणात हे राहत नाही. बघा ना, एखादी स्त्री तरुणपणी सुंदर दिसत असेल, पण ती म्हातारपणी मग तिचं ते सौंदर्य राहतं का नाही, म्हणजे प्रतिष्ठा बघा, तरुणपणी जी प्रतिष्ठा असते, सन्मान असतो, तो म्हातारपणी राहत नाही. म्हणजे ह्या सगळे जे मुखवटे आहेत, कोणते कोणते, अहंगंड, मान, अपमान, प्रतिष्ठा, हे सगळे कात टाकणे, म्हणजे हे सगळे टाकून देणे, सोडून देणे. मग निखळ स्वच्छ मन, असं म्हणतात की म्हातारा माणूस आणि लहान मूल सारखंच असतं. म्हाताऱ्या माणसाचं मनही तसंच झालेलं असतं, निखळ मन झालेलं असतं, स्वच्छ मन झालेलं असतं. ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामधून गळून पडलेल्या असतात. कात टाकणे म्हणजे काय, जुन्या गोष्टी सोडून देणे, असं. म्हणजे साप कात टाकतो असं म्हणतात बघा, म्हणजे त्याची निर्जीव झालेली त्वचा तो टाकून देत असतो, असं. तर मग इथं तसं सांगितलं की जी नाती असतात, म्हणजे नाती म्हणण्यापेक्षा जे अहंकार असतो, मान, अपमान, प्रतिष्ठा, या सगळ्या गोष्टी म्हातारपणी निघून जातात आणि एक स्वच्छ मन सगळ्या समोर येतं. आणि आपलं हे मन मान्य करत असतं जेव्हा आपण म्हातारे होतो तेव्हा, की आपल्याला पलीकडे जायचं आहे, उमरा ओलांडून, तारुण्याचा उमरा ओलांडून आपल्याला म्हातारपणात यायचं आहे, हे आपलं मन सांगत असतं. आणि हेही असतं की पिकलेलं पान कधीतरी गळतंच. आलं लक्षात? हा निसर्गाचा नियम आहे बघा. जे एखादं झाड आहे त्याला नवीन पालवी फुटते, ते पानं शांत होतात. तर म्हणजे बघा, एखादं जन्माला येतं, तरुण होतं, त्याच्यानंतर ते म्हातारं होतं आणि शेवटी मृत्यू पावतं. अशा प्रकारचं एखाद्या झाडाला नवीन पालवी फुटते, ते नंतर त्याचे पानं तयार होतात मोठाले, आणि कधीतरी ते पानं जेव्हा पिकतात
तेव्हा ती पानं आपोआप गळून पडत असतात. तर या निसर्गाच्या नियमाप्रमाणे आपल्याला हे मान्य करावं लागतं की काय, आपल्याला हे तारुण्याचं जग, हा जो उंबरा आहे तो ओलांडून आपल्याला पुढे जायचं आहे. आणि एक असतं बघा, ठीक आहे पिकलं पान गळलं तरी नवीन पालवी फुटणार आहे, हा निसर्गाचा नियम आहे, बरोबर. याच्यातून कोणी सुटणार नाही. निसर्गाचा नियम जो आहे ना त्याच्यातून कोणीही सुटत नाही, तो सर्वांना समान लागू असतो. असं नाही की हा श्रीमंत आहे म्हणून ह्याला तो नियम नाही, तो एखादा प्रतिष्ठित व्यापारी किंवा प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून त्याला तो नियम नाही, असं नाही. हा नियम सर्वांना समान असतो. कोणता नियम? पालवी येणे आणि पानं पिकल्यानंतर गळून पडणे, हा जो निसर्गाचा नियम आहे त्याच्यातून कोणीही सुटत नाही. आता शाश्वत सत्य बघा, हे म्हणजे त्रिकालबाधित सत्य, हे गोष्ट कायमस्वरूपी सत्य राहणारी आहे बघा. कोणती? तर ते जन्मापासून सुरू झाल्या हा जो नात्यांचा प्रवास असतो तो एका निर्णायक उंबरठ्यावर येऊन थांबतो. लक्षात घ्या, साऱ्या नात्यांच्याही पलीकडे बघा जाणार, त्याला शब्दाचं क्षितिज काय पण शब्दाचे आबाळही अपुरे पडेल. आता जेव्हा हे नाते आता हे सगळं संपून जातं, मुखवटा काढला जातो, सांगितले कात टाकली जाते, तेव्हा हे जे नाते जातात किंवा हा जो व्यक्तीचा प्रवास असतो बघा, सांगितलं जातं की ते शब्दांच्या पलीकडचं क्षितिज असतं. क्षितिज म्हणजे काय? जिथं आबळ टेकल्यासारखं वाटतं तिथं त्याला क्षितिज म्हणायचं. शब्दांच्या खूप पलीकडचं आपण त्याचं वर्णन शब्दामध्ये करू शकत नाही. बघा, आपल्या हातून काही निष्ठत चालल्याची हुरहुर असली तरी शेवटामध्ये एक सुरुवातही असते. बघा, आता काय होतं ना, म्हातारं झाल्यावर असं लक्षात येतं का आपलं तरुण पण गेलं, पहिले दिवस गेले, आता आपण पहिले जी प्रगती होती, जे मान सन्मान प्रतिष्ठा हे सगळं जे होतं ते आता राहिलं नाही. हे जरी दुःख देणारं असलं, वेदना देणारं असलं तरी पण काय असतं ना, या शेवटामध्ये एक सुरुवातही असते. जेव्हा जुनं सगळं आपण ह्या सगळ्या गोष्टी सोडतो तेव्हा नवीन काही शिकायला भेटत असतं. म्हणजे जसं झाडाचं पान गळून पडतं त्याला पालवीही फुटते, अशा प्रकारे हा नियम असतो. बघा, नात्यांची विण ही अशीच असते, घट्ट पकडून ठेवणारी. म्हणजे अशा प्रकारची ही जी नात्यांची विण आहे ती कशी असते? घट्ट असते, पकडून ठेवणारी असते. बघा, आता समजा इथून हे नातं चालू झालं, आता ही नात्यांची विण चालू झाली, आई वडील आले, मित्र आले, अशा प्रकारे ही नात्यांची विण होत गेली. आता ह्या नात्यांच्या विणीमध्ये काय होतं? इथपर्यंत येते. मग काय होतं माहिती का? हे शेवट समजा, मग इथपर्यंत आल्यावर काय होतं? हे नाते एक 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 निघून जातात आणि शेवटी काय होतं? इथं हे आता बघा ना, जशी वेणी असते, वेणीतलं काय करतो? केस एक एक केस निघून जातो. मग नात्यातलं काय होतं सांगितलं इथं बघा, जेव्हा आपल्या हातून काहीतरी निष्ठत चाललं, आता इथपर्यंत आल्यावर हे मागचं सगळं निष्ठत गेलं की नाही हातातून, इथपर्यंत आल्यावर हे मागच्या सगळ्या ह्या ज्या विण आहेत, हे जे नाते आहेत ते निष्ठून जातात. आलं लक्षात? म्हणजे जेव्हा आपल्याला हे वाटतं आपल्या हातातून हे निष्ठून चालले, जसं तारुण्य असेल, अहंगंड असेल, अभिमान असेल, मान सन्मान प्रतिष्ठा, या गोष्टी म्हातारपणात काहीही राहत नाहीत. मग हे निष्ठून गेल्याची खंत असते, पण नवीन काहीतरी शिकायला भेटतं. आलं लक्षात? म्हणजे ही जी नात्यांची विण बघा, म्हणजे नाते ही काय असतात? म्हातारपणानंतर आपल्या वयाचे समवयस्कर किंवा प्रौढ आणखी लोक आपल्याशी येऊन मिळतात. म्हणजे अशा प्रकारे ही नाती पुरात दुसरी नाती तयार होतात. म्हणजे इथून मागची जरी ही नाती सुटली तरी इथून पुढं नाती तयार होत असतात. आलं लक्षात? म्हणजे एक निसर्गाचा जो नियम आहे, काय नियम आहे? जे पिकलं पान आहे ते गळून पडणार आणि नंतर त्याला नवीन पालवी फुटणार, अशा प्रकारचं वर्णन लेखिकेने या धड्यामध्ये केलेलं आहे. एकंदरीत काय तर जेव्हा नवीन नाती तयार होतात तेव्हा काय होतं ना, बऱ्याच वेळेस वार्धक्याकडे व्यक्ती झुकल्या जातो, वार्धक्यामध्ये प्रवेश करतो, म्हातारपणामध्ये प्रवेश करतो. त्यावेळेस तरुणपणाची सर्व त्याचे नाती निघून गेलेली असतात आणि पण म्हातारपणाची एक नवीन नाती आणखी सुरू होतात. अशा प्रकारचं वर्णन लेखिकेने या धड्यात केलेलं आहे. जसं की निसर्गाचा नियम आहे, झाडाची जुनी पानं पिकलेली पानं गळून पडणार आणि त्याला नवीन पालवी फुटणार. आलं लक्षात? हाच नियम निसर्गाचा प्रत्येक ठिकाणी, त्याच्यातून कोणीही सुटलेलं नाही. अशा प्रकारचं लेखिकेने इथं वर्णन केलेलं आहे, ज्याला आपण नात्यांची घट्ट विण असं या पाठाला त्यांनी नाव दिलेलं आहे.